आपण आता महाकाल मंदिराजवळ पोहोचलो आहोत। मंदिर समोर दिसतंय। उज्जैन शिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन हे मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते। महाकालला उज्जैनचा राजा असेही म्हणतात। तुम्हाला आता दिसेल उज्जैनचं संपूर्ण असं शहर। आजच्या भागात आपण पाहणार आहोत उज्जैनचं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, कालभैरव मंदिर आणि सोबतच इथे असणारी 2 शक्तिपीठं। तर चला मित्रहो, आपण निघूया उज्जैनच्या सफरीवर। मी ओमकाराने तुमचे स्वागत करतो आपल्या या उज्जैनच्या एका भागामध्ये। MP मधली आता सकाळ। ये बड़ा गणपति मंदिर कहाँ पे? बड़ा गणपति मंदिर कहाँ पे? इधर से ओके, गुरुद्वारा आएगा, उसके 2-3 मिनट आगे जाओगे बस। ये रोड पे सीधा ना आपको लेम्बो वाली है। उज्जैन भी यहाँ से ही है ना? ठीक ठीक, थैंक यू। हाँ चांगलं आहे ना? हो घेतलं ना। चला आता इथे सर्वात आधी बडा गणपतीचं दर्शन घेऊ। गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आजच्या दिवसाची सुरुवात करूया। बडा गणपती 0.9 बाप्पाचं दर्शन घेऊया, मग काहीतरी नाश्ता करूया, मग पुढे निघूया। सुप्रभात मित्रांनो, मी ओमकाराने तुमचे स्वागत आहे ओमकाराने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। आता आपण आहोत इंदोरमध्ये। हॉटेलमधनं जस्ट आता बाहेर निघालो आहे उज्जैनसाठी। हा मागे बघताय हा आपला पॅन्थर आहे। आता वाजले सकाळचे 7:30। सर्वात आधी आपण आता इकडच्या बडा गणपती मंदिर आहे त्याचं दर्शन घेणार आहोत। गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग पुढे उज्जैनसाठी जाणार आहोत। उज्जैन इथून जवळपास 1 तासावर आहे। सो हळूहळू जाऊ नाश्ता वगैरे करत। आज पूर्ण दिवस उज्जैनमध्येच आहोत। संध्याकाळपर्यंत कॉरिडॉर वगैरे सगळं बघून आपण डायरेक्ट इंदोरला येणार आहोत। उद्या निघणार आहोत आपण ओंकारेश्वरसाठी। तर चला सर्वात आधी आपण बडा गणपतीची मंदिर याचं दर्शन घेऊया। हे बडा गणपतीची मंदिर आहे। चला आता गणपती बाप्पाचं दर्शन झालं। इथे अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत। हा 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 हा, थंड हवा, सुंदर नजारा आहे बघा त्याचा। मी मगापासून 70 वर चालवतोय। आता लकीली ग्लोव्ज घेतले, तरी पण थोडीफार थंडी वाटते। आता हात थंड नाहीत, पाय थंड झाले। हो 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 हो, कुठेतरी आता थांबून नाश्ता करूया। चांगलं हॉटेल बघतोय ते प्रॉपर बसून चहा कॉफी घेता येईल। अजून उज्जैन इथून 35 किलोमीटर आहे, 35 किलोमीटर्स आहे। काय चांगलं नाही। 40 मिनटं दाखवते। रोड चांगले आहेत, रोडचा इश्यू नाही, पण आपल्याला पळू शकत नाही आहे कारण थंडी आहे। महामृत्युंजय द्वार। चला आता सगळ्यात आधी आपण कालभैरवचं मंदिराचं दर्शन घेणार आहोत। उज्जैनला पोहोचल्यानंतर महाकालेश्वर मंदिराजवळ सकाळी आम्ही नाश्ता केला। त्यानंतर सर्वात आधी कालभैरव मंदिराच्या दर्शनासाठी निघालो। आज सुट्टी असल्यामुळे कालभैरव मंदिराला खूप गर्दी होती। कालभैरव मंदिराच्या दर्शनासाठी जवळपास आम्हाला 1.5 ते 2 तास लागले। मंदिरात जाण्याचा मार्ग अगदी छोटा आहे, त्यामुळे जास्त भाविक आतमध्ये घुसू शकत नाहीत एका वेळेला। सो लाईन थोडी हळूहळू जात होती। उज्जैनमधील कालभैरव मंदिर हे प्राचीन हिंदू संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण आहे।
कालभैरव हे भगवान शंकराचे सर्वात भयंकर रूप असल्याचे मानले जाते. 1.5-2 तासात कालभैरवाचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराबाहेर पडलो. जर तुम्ही देखील उज्जैनला आलात आणि तुम्हाला जर सगळी मंदिरं पाहायची असतील तर तुम्हाला इथे शेअरिंग ऑटो मिळतील, ज्याने तुम्ही सगळी मंदिरं पाहू शकता. कालभैरवाचे दर्शन घेऊन आम्ही नंतर गडकालिका मंदिराजवळ निघालो. आता आपलं कालभैरवाचं दर्शन झालं. इथून आपण आता आलो आहोत गडकालिका मंदिराजवळ, जे एक शक्तिपीठ आहे. तर मी तुम्हाला मंदिर दाखवतो. ते मंदिर आहे. गडकालिका देवी ही पवार घराण्याची कुलदेवी. उज्जैनच्या गडकालिका मंदिराची स्थापना महाभारत काळात झाली होती असं सांगितलं जातं. पाषाणात कोरली गेलेली गडकालिकेची मूर्ती आपल्या लक्ष वेधून घेते. आता गडकालिका मंदिराचं दर्शन झालेलं आहे. फार सुंदर मंदिर आहे. इथून आता आपण जाणार आहोत महाकालेश्वरसाठी, जे इथून 10 मिनिटावरच आहे. सो चला आता निघूया इथून. आज तशी सुट्टी नाही आहे, पण तरीसुद्धा आज गर्दी खूप आहे. कारण आम्हाला तिकडे जवळपास 1 ते 1.5 तास लागला कालभैरवच्या इथे. तर इथे किती गर्दी आहे ते बघावं लागेल. संपला रस्ता संपला. महाकालेश्वरला 4 व्हीलर पार्किंगची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी आहे. सो आपली 2 व्हीलर होती, त्यामुळे आपण मंदिराच्या जवळपर्यंत गाडी घेऊन जाऊ शकलो आणि तिकडे पार्किंग केली. चला आपण आता महाकाल मंदिराजवळ पोहोचलो आहोत. मंदिर समोर दिसतंय. इकडची लाईन किती मोठी आहे ते बघावं लागेल. महाकाल म्हणजे उज्जैनचा राजा. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालचा आशीर्वाद घेतला जातो. उज्जैनचे महाकाल मंदिर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे. भगवान यमराज दक्षिणेला आहेत. यमराज म्हणजे काळाचा स्वामी, म्हणून या ज्योतिर्लिंगाला महाकाल असे देखील म्हणतात. समोर दिसणारे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हजारो वर्ष जुने आहे. या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्यने त्याच्या कारकिर्दीत केला होता असे म्हणतात. महाकालेश्वर संदर्भात एक कथा सांगितली जाते. ती अशी: चंद्रसेन नावाचा एक राजा होता. तो शिवाचा खूप मोठा भक्त होता. त्याची संपूर्ण प्रजा ही देखील शिवाची खूप मोठी भक्त होती. त्यामुळे या राज्यात शिवाचा वास होता. एकदा चंद्रसेन राजाच्या राज्याशेजारी असलेल्या रिपुदमन नावाच्या राजाने चंद्रसेनच्या राज्यावर आक्रमण केले. त्याच दरम्यान दूषण नावाच्या राजाने देखील या राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे सारे राज्य उद्ध्वस्त झाले. राक्षसांच्या उत्पाताने कंटाळलेल्या शिवभक्तांनी त्यावेळी शिवाकडे आराधना केली. त्यानुसार आपल्या प्रिय भक्तांना वाचवण्यासाठी धरा फोडून त्या राक्षसांचा वध करण्यासाठी शिव अवतरले. त्यावेळी त्यांनी महाकालचे रूप धारण केले. त्यांनी त्या राक्षसांचा वध केला आणि जनतेला त्यातून मुक्त केले. तेथील लोकांची भक्ती पाहून महाकाल येथेच विराजित झाले. तेच हे उज्जैन, जे शिप्रा नदीच्या काठावर असलेले महाकालेश्वर मंदिर होय. महाकालचे दर्शन घेऊन आम्ही बाजूच्याच एका गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. त्यानंतर आम्ही हरसिद्धी माता मंदिराच्या दर्शनासाठी गेलो, जे शिप्रा नदीच्या काठावर आहे. हे मंदिर 51 शक्तिपीठापैकी एक मानले जाते. आपण आता आहोत हरसिद्धी मंदिरामध्ये. आता सगळ्या मंदिरांचं दर्शन झालंय. आता जेवायला आलो. जेवणात काय आहे तर चना मसाला घेतला आणि मिस्सी रोटी. ही वेगळ्या प्रकारची रोटी, मिस्सी रोटी म्हणतात त्याला. सो आजही आपण MP मध्ये ट्राय करतो. जेवण झाल्यानंतर आम्ही रामघाटावर आलो आणि आसपास असणारा सुंदर असा परिसर अनुभवला.
आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आपण आता आलो आहोत महाकालचा कॉरिडॉर पाहण्यासाठी. मोस्टली हा पाहायला संध्याकाळी चाललेलं बरं असतं, कारण दुपारी फार गरमी होती. सो आम्ही सगळी मंदिरं फिरलो आसपासची, रामघाट पूर्ण पाहिला, ड्रोन शॉट घेतले काही, आणि त्यानंतर आता कॉरिडॉर पाहायला आलो. सुरुवातीलाच महादेवाची सुंदर अशी मूर्ती आहे. चला आता आतमध्ये काय काय ते मी तुम्हाला दाखवतो. कॉरिडॉर पाहून आम्ही इंदोरसाठी निघालो. इंदोर जवळपास उज्जैनपासून 50 किलोमीटर आहे. रात्री उशीर होईल त्यामुळे आम्ही लवकरच निघालो. आता आपण पोचलो आहोत इंदोरला.